नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्या सविस्तर बातम्या आपल्याला बघायच्या आहेत मुलुक महाराष्ट्रामध्ये दुपारच्या बातम्यांमध्ये. आणि सुरुवातच एका ब्रेकिंग न्यूजने आपण करूया. बीड जिल्ह्यातील आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. बनावट नोटा प्रकरण आणि गोळीबार प्रकरणात अक्षय आठवले या गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गोळीबार प्रकरणात ही कारवाई झालेली आहे. अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर, प्रसाद धीवर, ओमकार सवाई या चौघांचा या गँगमध्ये समावेश आहे. मोठी बातमी, अक्षय आठवले गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना आपण अधिक विचारूया. सुरेश, काय अपडेट? अक्षय आठवले गँगवरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या माध्यमातून अधिकृत परिपत्रक देखील देण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात जर आपण बघितलं तर बीड शहरामध्ये गोळीबाराची घटना घडली होती. का घरावरती जवळपास 7 ते 8 लोकांनी मिळून गोळीबार केला होता आणि यामध्ये डोंगरे नावाचा जो व्यक्ती आहे तो गंभीर जखमी झाला होता. त्या अगोदर जर बघितलं तर अक्षय आठवले या गँगनं बनावट नोटांची छपाई देखील केली होती आणि त्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल आहेत. काही जण फरार आहेत, तर हे जे 4 जण अटकेमध्ये आहेत त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली. त्याबरोबर जर या अक्षय आठवले गँगचा अगोदरचा जर गुन्हेगारीचा इतिहास बघितला तर तो खूप मोठा आहे. दरोड्याची तयारी करणे, बलात्कार, त्याचबरोबर खंडणी मागणे इथपासून खुनांच्या आणि घरफोड्याचे देखील त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आणि आता पुढे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातली एक जी टोळी आहे त्याच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई करून कठोर कारवाईच्या अनुषंगाने जे जिल्हा पोलीस प्रशासन आहे यांनी कारवाईला सुरुवात केली काय, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. ज्या पद्धतीने मोक्का अंतर्गत कारवाई सुदर्शन घुले या गँगवरती करण्यात आली होती, त्यानंतर आता ही अक्षय आठवले यांच्यावरती कारवाई केली आणि एका महिन्यात ही दुसरी कारवाई आहे. त्यामुळे साहजिकच पोलीस प्रशासन कुठेतरी ऍक्शन मोडवरती आलेलं आहे आणि गुन्हेगारांच्या दृष्टिकोनातून कायमस्वरूपी पायबंद करता यावा या दृष्टिकोनातून अशा पद्धतीची कारवाई केली जाते. नक्की सुरेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. ही एक चांगली बाब आहे असं म्हणायला हवं. पालकमंत्री आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारच आहेत, त्यामुळे पोलीस आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत असं आपल्याला बघायला मिळत आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत SIT कोठडी सुनावण्यात आलेली आहे. बीड जिल्हा विशेष मकोका कोर्टाने घुलेला कोठडी सुनावलेली आहे. डिजिटल एव्हिडन्स प्राप्त झाल्यानं बीडच्या न्यायालयात युक्तिवाद झाला. सुदर्शन घुले आता न्यायालयीन कोठडीतून पुन्हा एकदा SIT कोठडीत जाणार आहे. सुदर्शन घुलेला SIT कोठडी मिळालेली आहे. या सगळ्या प्रकरणाचा म्होरक्या म्हणून सुदर्शनकडे पाहिलं जातं. सुदर्शनवर या आधीच 15हून अधिक गुन्हे दाखल आहेत आणि ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. हाच तो छायाचित्रात दिसणारा सुदर्शन घुले. विशेष मकोका कोर्टानं त्याला आता SIT कोठडी सुनावलेली आहे. रिमांड रिपोर्टमध्ये त्यांनी जे म्हटलं की जो डाटा रिकवर झालेला आहे त्या अनुषंगानं तपास करणे आहे. जे मोबाईल जप्त केलेले त्याचं लॉक ओपन होत नाही त्या अनुषंगाने तपास करणे आहे. आणि अजून काही बऱ्याचशा गोष्टींचं विवेचन झालं आणि त्या दिवशी कोर्टाने 31 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. विष्णू चांडे यांनी स्वतःचा मोबाईल कुठेतरी बाहेर फेकून शेवटच्या 2 दिवसाचं संभाषण लपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मग ते त्यांनी लपवायचा प्रयत्न केला तर याच्या माध्यमातून ओपन करण्याचं प्लॅनिंग मला वाटतं SITचं असं. बीडचा बिहार होतोय अशी जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. गेल्या 1-2 वर्षात बीड शहर गाजलंय ते म्हणजे हत्या, मारहाण अशा घटनांमुळे. आता यातल्या हत्येच्या एक घटनांना वाचा फुटू लागलेली आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली आणि महाराष्ट्रासह देशभरात बीड जिल्हा चर्चेत आला. 9 डिसेंबरला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यापूर्वी म्हणजे ऑक्टोबर 2023 मध्ये महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. तर 13 ऑगस्ट 2024 मध्ये सौरभ भोंडवेची हत्या करण्यात आली होती. या सगळ्या हत्यांचा मास्टर माइंड एकच असल्याचा आरोप आता कुटुंबियांनी केलेला आहे. त्यांच्या कुटुंबियांनी हा आरोप केलेला आहे. वाल्मिक कराडने सगळ्या हत्या घडवून आणल्या असा आरोप कुटुंबीय करतायत. कारण कराडचं बीडमधील सगळ्या पोलीस स्थानकात ओळख होती, उडबस होते. त्यामुळे गुन्हे केल्यावरही शिक्षा न होणं किंवा शिक्षेत सवलती मिळवून घेणं हे शक्य होतं. त्यामुळे बीडचा बिहार होतोय अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान बीडमधले अनेक पोलीस
हे आरोपी वाल्मिक कराडचे निकटवर्ती आहेत असा आरोप वारंवार केला जातोय. आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी कराडच्या निकटवर्तीय पोलिसांची यादीच जाहीर केलेली आहे. या सगळ्यांची बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करा अशी मागणी त्यांनी केली आहे. या पोलिसांची बदली जेव्हा बीडच्या बाहेर कराल तेव्हाच इथला गुंडाराज संपेल असा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे. बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून जे आहेत ते काही अधिकारी या सर्वांच्या मर्जीनुसार काम करतात किंवा त्यांच्या नजीकचे आहेत. त्याची लिस्ट मी जी आहे ती आता या संदर्भात पाठवत आहे. तर मी गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरणं आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी वाल्मिक कराडच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं किंवा ते जर पूर्ण थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती बदली बीडच्या जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे. बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहेत. पोलिसांकडून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंडे कुटुंब अंबेजोगाईमधील पोलीस उपअधीक्षकांची भेट घ्यायला पोहोचलेलं आहे. हत्या प्रकरण DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात आलं तरी तपासाला काही अजून गती मिळालेली नाही. त्यामुळे मुंडे कुटुंब पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्या भेटीकरता दाखल झालं. या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी कराड यांच्या मुलांवर गंभीर आरोप केल्यानं कराड कुटुंब पुन्हा एकदा अडचणीत आलेलं आहे. 100% आम्ही रिझल्ट काढू, पण अजून परळीच्या PIनी ते फाईल पाठवली नाही. अजून त्यांचे कागदपत्र इथपर्यंत पोहोचले नाहीत केसबाबत. तर ते म्हणले वाचून पूर्ण तपास करून मी तुम्हाला सांगतो काय फॉलो करायचं काय नाही ते. आणि आश्वासन दिलं की 100% आम्ही आरोपी अटक करू. किती दिवसात त्यांचे कागदपत्र फाईलमध्ये येईल? आज येईल म्हणले. तर आज केलता म्हणले फोन. आज येईल म्हणले. फाईल वाचली की 4-5 दिवसात फॉलो घेतो म्हणले. आज मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी साताऱ्याच्या कराडमध्ये जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरपंचांनी हाताच्या दंडाला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सगळ्या सरपंचांनी लावून धरली. तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कराड तालुक्यातील सरपंचांनी या ठिकाणी तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे. आपल्यासोबत या तालुक्यातील सरपंच आहेत संग्राम पवार. काय सांगाल? नमस्कार. आज मस्साजोग गावचे एक तरुण सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांनी आपल्या गावाची सेवा करत असताना त्यांच्यावरती एका समाजकंटकांनी त्यांचं अपहरण करून त्यांची अगदी क्रूर हत्या केली. एका गावचा सरपंच आपल्या गावासाठी 24 तास अवेलेबल असतो, गावासाठी झटत असतो. परंतु जर एखादा समाजकंटक असेल, एखादी व्यक्ती त्याच्यावरती अशा पद्धतीनं हल्ला करत असेल आणि शासन तरी सुद्धा मूग घेऊन गप्प असेल तर हे इथून पुढे चालणार नाही. आणि आज त्या सरपंचावर हल्ला झाला, आज उद्या आमच्यावरती होऊ शकतो. म्हणून आम्ही सरपंचामार्फत तहसीलदारांना एक निवेदन देतोय की या वाल्मिक कराडला लवकरात लवकर 302 हे कलम दाखल त्याच्यावरती झालं पाहिजे. आज मोक्का कायदा लावून त्याचं त्याची कुठेतरी सेवा केली जाते, त्याला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते. त्या मोक्का कायद्यामध्ये फाशी शिक्षा नाही, परंतु आमची अशी मागणी आहे की 302 कलम दाखल होऊन त्याला फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा झाली पाहिजे. 302 कलम ही तुमची मागणी आहे. मात्र यामध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप वाढलाय असं वाटतंय का? आणि धनंजय मुंडेंचे राजीनामा मागतायत, त्यावर तुम्ही काय सांगाल? नक्कीच राजकीय हस्तक्षेप आहे. आतापर्यंत जर बघितलं महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस अशी जर एखादी घटना घडली, जसे स्वर्गीय RR पाटील असतील, त्याचबरोबर अशोकराव चव्हाण असतील, प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वीकारून आपला राजीनामा दिलेला आहे. परंतु आज एवढी मोठी अराजकीय परिस्थिती असताना धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत. मुळात राजीनामा घेणं ह्या मुख्यमंत्र्यांचं काम आहे, परंतु मुख्यमंत्री आपली जबाबदारी अजित पवारांच्यावर ढकलत आहेत. आज बघितलं तर हे मंत्री त्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातले सदस्य आहेत, परंतु ते म्हणतात की हे आमचे नाही तर दादांचे आहेत, कोण म्हणते ह्या गटाचे आहेत. परंतु त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि आपल्या मंत्रिमंडळातले हे जे मंत्री आहेत, भ्रष्ट मंत्री आहेत, त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना त्वरित हकालपट्टी केली पाहिजे, अशी आमची सर्व सरपंच वतीने मागणी आहे.
तर या ठिकाणी आपण पाहिलं की सरपंचांची मागणी आहे की या ठिकाणी धनंजय मुंडेंचा राजीनामा व्हावा, परंतु वाल्मिक कराड यांच्यावर 302चा गुन्हा दाखल होऊन ज्यामध्ये जे कोणी आहे त्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी अशा पद्धतीने मागणी साताऱ्यातील कराडमधील सरपंचांनी केली आहे. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, कराड, सातारा. पुढच्या बातम्यांकडे वळूया. पत्नीसोबत रिक्षात प्रवास करणाऱ्या तरुणाने चालत्या रिक्षातून पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तपोवन परिसरातील कन्नमवार या पुलावरून तरुणानं उडी